शहरातील प्रतिष्ठित वायगॅपर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक ही ग्राहक व भांडवलदारांच्या विश्वासामुळे सातत्याने प्रगती साधत आहे. या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कृष्णा लॉन्समध्ये खेळीमेळीच्या वातावरणात झालेली बँकेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा व सभासद व ग्राहकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेला या सभेच्या बँकेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चेअरमन रवींद्र उर्फ बाळासाहेब संचेती यांनी प्रसंगी बोलताना सांगितले की बँकेकडे सध्या तब्बल 540 कोटी रुपयाची ठेवी असून सुमारे 190 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आहे. बँकेने समाजोन्मुख दृष्टिकोन ठेवत आतापर्यंत 140हून अधिक गरजू तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या. याबाबत कर्जदार सभासाठी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेत चेअरमन संचेती यांनी 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. त्यावर आधारित मांडण्यात आलेल्या 16 विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. बैठकीचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोठारे यांनी केले. सावंत सिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. तांबे यांनी आभार मानले. या सभेला माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे, ॲडव्होकेट प्रमोद जगताप तसेच विविध सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शाखा अधिकारी विलास कुर्डे, एस.जे. साखला, सी.एम. आवारे, आर.ई. फल्ले, एस.ए. लाहोटी, आर.एन. साळवे, सी.व्ही. शर्मा, एस.आर. सोनवणे, एस.एस. जगताप आदींनी सभेच्या यशस्वी आयोजनात पुढाकार घेतला. सभेतील उत्साहपूर्ण वातावरण आणि सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे या बैठकीला बँकेच्या प्रगतीच्या आणि ग्राहकांशी असलेल्या दृढ नात्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. एन.के. न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक करळे, छत्रपती संभाजीनगर.